सिद्धेश्वर येथील शिवमंदिरात ओम नमः शिवाय जयघोष. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. सर्वच मंदिरांना आकर्षक सजावट. कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सुळे ग्रामपंचायतीतील पुनद नदीच्या तीरी श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र महादेव मंदिर हे 17व्या शतकातील असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. महाशिवरात्रीला येथे भाविक भक्त या मंदिरामध्ये हजेरी लावत असतात. या ठिकाणी महाशिवरात्रीला हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो. या दिवशी शिवलिंगाची दूध पाण्याने स्नान करण्यात येते व हळद कुंकू बेलपत्री वाहून महाआरती पूजा केली जाते. या ठिकाणी मोठे असे एक पाण्याचे कुंड आहे. यात वर्षभर पाणी भरलेले असते. चहूबाजूने झाडाझुडपाने वेढलेला व या डोंगराच्या कुशीत सुळे हे गाव वसलेलं आहे आणि त्या गावालगत श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र आहे. यामुळे या ठिकाणी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी आज प्रत्यक्ष महादेवाच्या दर्शनाचा आनंद मिळतो अशी आख्यायिका आहे. सुळे येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी देखील दर्शन घेतले. शिवलिंग तीर्थक्षेत्र यांचे दर्शन घेतले व परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती. यात देखील भाविकांनी नियमाचे पालन करून दर्शन घेतले व महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्ताने सकाळपासून गावातील नागरिकांकडून महाप्रसाद साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अभोणा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी गावातील पोलीस पाटील पांडुरंग गांगुर्डे, पोपट बागुल, सोमनाथ भोये, भानसीलाल गांगुर्डे, संजय गांगुर्डे, पंडित गांगुर्डे, गुलाब ठाकरे, वसंत पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी व भाविकांनी देखील मोलाचे सहकार्य केले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजराम खांडवी, पुनद खोरे, कळवण.